खतगाव येथील सर्व ग्रामस्थ मंडळी आणि आमचे दोन्ही फौजी बाकीचेही सर्वजण आलेले आणि सगळेच भक्त मंडळी, आज मी सर्वांचीच खूप आभारी आहे, कारण तुम्हीच दिलेला हा मान सन्मान आहे. आमदाराची पत्नी म्हणून तुम्हीच मान सन्मान वाढवला आहे, त्याबद्दल मी आपली सदैव आभारी राहील. आणि मी पहिलंही सांगितले की मी फड आहे, तर मी तुमची लेक आहे है ना, कारण का तर फड फड म्हणलं की भावकी असते आणि माझ्या बाहेरचं नाव फड आहे आणि इकडं आले गुट्टे झाले. तर मला खूप अभिमान आहे सर्वांचाच, कारण इतकं जे काम करायला लागले साहेब ते तुमचाच आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजचा जो कार्यक्रम आहे आपण म्हणतो ना की देवानं जन्म दिला आहे आपल्याला है ना, महाराजांना खूप छान सांगितलं देवानं जन्म दिला आहे आपल्याला, पण त्याची परतफेड पण आपण करायला पाहिजे. आणि या त्यांनी खूप छान सांगितलं की आज भगतसिंगांनी ज्यावेळेस त्यांना म्हणजे शहीद झाले त्यावेळेस त्यांना फासावर चढवायचं होतं, त्यावेळेस त्यांनी आपल्या सीतेमातेसारख्या धरणीला नमस्कार नतमस्तक झाले आणि आपले जवान आपले भगतसिंगही तसेच नतमस्तक झाले. म्हणूनच म्हणतात, हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद की सेना, जय हिंद की सेना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आणि आपणही जगलं पाहिजे तर आपल्या भारत मातेसाठी, कारण का तर आपली भारत मातेचे रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपण जगलं पाहिजे तर आपल्या भारत मातेसाठीच, आपल्या मातेसाठी है ना. आणि त्यांनी खूप छान सेवा, 17 वर्षे सेवा म्हणजे जोक नाही आहे है ना. पण सगळ्यात जास्त मी त्यांच्या घरच्यांना म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी, कारण महाराज 17 वर्ष घर सांभाळणं म्हणजे जोक नाही आहे ना. कारण ज्यावेळेस आपण सीमेवर जातो त्यावेळेस खरी लढाई आपण घरी लढतो आपण है ना. फक्त काही दिवसाच्या सुट्ट्या असतात आणि तेवढेच दिवस त्यांना हे करायचं असतं, पण बाकीचे सगळे आपले आई वडील आणि धर्मपत्नी है ना आणि लेकरं बाळ आपलं सांभाळणं हे सगळं घरची स्त्री काम करत असती. तर खरी लढाई त्यांची असती. पण आपण ज्यावेळेस आपण सुखरूप आपण शांतपणे आज झोपायला लागलात, आपण सगळे पाहायला लागलात की आज कितीतरी मोठं युद्ध चालू आहे है ना. मला सांगा कितीतरी विध्वंस चालू आहे, पण हे आपल्या जीवाचं तमा न बाळगता आपली सर्वांची सेवा करत आहेत. आणि महाराजांनी यांनी पण सांगितलं की बरेच लोक काही म्हणजे त्यांच्याकडं रिटायरमेंट झाल्याच्या नंतर लक्ष देत नाही है ना. पण मी म्हणते की आमचं असं एक हे झालंय की खूप मोठी अकॅडमी चालू करायची आणि त्यांची सेवा, खरं आता तिथं तर झाली 17 वर्षे सेवा है ना, पण प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की माझा मुलगा हा आपल्या देश सेवेच्या कामाला आला पाहिजे है ना. आणि आपल्या प्रत्येक मुलांनी हे कर्तव्य पूर्ण पाळलं पाहिजे. कर्तव्य पूर्ण करणं म्हणजे आपल्या धरती मातेचं रक्षण करणे है ना. तुम्ही सर्वांनीच पाहिलं आहे की महाराजांना पण कीर्तनामध्ये खूप छान सांगितलं, माझ्या श्रीकृष्णानं पण जन्म घेतला पण धर्माच्या कामासाठी घेतला है ना. आपण म्हणतो ना की यदा यदा ही धर्मस्य, ज्यावेळेस अधर्म वाढतंय त्यावेळेस देवानं जन्म घेतला है ना. आणि देव माझ्या गादीवर बसले नाहीत है ना, श्रीकृष्ण गादीवर नाही बसले. श्रीकृष्ण कुठं बसले होते, कुठं होते, रानावनामध्ये पांडवासोबत, अर्जुनासोबत है ना. आणि त्यांना धर्माचं काम करायचं होतं. आणि श्रीराम प्रभूनही राम राज्य आणलं है ना, पण श्रीराम प्रभू पण कुठं होते हो, वनामध्ये होते, 14 वर्ष होते है ना. म्हणून आणि ज्यावेळेस अर्जुनाला लढाई करायची होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मावस भावाचं त्यांनी खूप छान उदाहरण दिलं है ना. आणि ज्यावेळेस श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तुला लढायचंय, पण त्यावेळेस लढाईला कोण होते हो समोर, आपल्याच घरचे चुलत भाऊ होते, सख्खे चुलत भाऊ त्यांच्या समोर होते, पण ते अधर्माकडून होते. गुरु होते पण अधर्माकडून होते है ना. गुरु द्रोणाचार्य होते पण कोणासोबत होते, अधर्मासोबत होते. म्हणून अर्जुनाला
गुरुचा सध्या वध करावा लागला. कारण का तर ज्या ज्या वेळेस अधर्म वाढल है ना त्या वेळेस आपल्याला धर्माच्या रक्षणासाठी कोणी पण असो, आपल्याला जर धर्माचं काम करायचं असेल, आपल्याला जर आपल्या देवाचं काम करायचं असेल, तर आपल्याला ही काम काय करावं लागेल, धर्माचं काम करावं लागेल. पुढे कोणीही असू जा है ना, ज्या ज्या वेळेस आपल्या धरती मातेवर ज्या ज्या वेळेस आपल्या धर्माच्या कार्यावर गदा येईल, त्यावेळेस आपण विचार केला पाहिजे की मला माझ्या समोर कुणी नाही दिसलं पाहिजे, मला माझ्या समोर दिसला पाहिजे ते माझा देव दिसला पाहिजे है ना. आणि माझ्या देवासाठी मी सदैव तयार आहे. म्हणूनच म्हणतात आपण, देवाच्या या द्वारी उभाषण भरी तेने मुक्तीचारी साधिले, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीव करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा कशामुळे होता तर धर्माच्या कामासाठी होता है ना. आणि काय सांगितलं त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीनं, याच्यामध्ये खूप गूढ रहस्य आहे है ना. देवाच्या द्वारी म्हणजे मी सदैव तुझ्या सेवेसाठी देवा मी तयार राहील मी है ना. देवाच्या द्वारी कशासाठी थांबायचंय आपल्याला तर देवाच्या सेवेसाठी थांबायचंय आपल्याला है ना. नुसतं नतमस्तक व्हायचं नाही तर देवा मी तुझ्या क्षणाला मी तुझ्या सेवेसाठी तयार आहे मी है ना. फक्त तू काय करायचंय मला, आपण काय करतो, आपण फक्त चरणाचं दर्शनच नाही है ना, चरणाचं दर्शन पाहिजे, मुखामध्ये नाम स्मरण पाहिजे आणि सदैव देवाचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर पाहिजे है ना. आणि त्यासाठी आपल्याला करायचंय तर आपल्याला धर्माचं काम करायचं. आणि आता सध्याला तुम्हाला सगळ्याला माहिती अधर्म एवढा वाढलेला आहे, तर आपल्याला या कलीच्या राज्यामध्ये आपल्याला काम सर्वांनाच करायचंय. मी सर्वांनाच म्हणते, वारकरी संप्रदाय आहे तर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला देवाचे भक्त वाढवायचे, देवा आणि देव कार्य जास्त केलं पाहिजे. आणि ज्या वेळेस अहिंसा वाढते त्यावेळेस ज्या वेळेस धर्माचं काम करतो आपण, त्यावेळेस आपल्या जगाच्या पाठीवर कुठेही जा आपण है ना, जगाच्या पाठीवर कुठं जरी गेला तरी आपलं रक्षण करायला माझा देव सदैव आपल्या पाठीशी आहे है ना. म्हणूनच म्हणतो आपण, योग यागी विधी येणं नैवे स्थिती वायाची उपाधी दंभ धर्म भावे विन देव न कळे निसंदेह गुरु विन अनुभव कैसा कळे. तपविन दैवत दिल्याविन प्राप्त बुजेविन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुण पाये. ज्या वेळेस आपली संगत चांगली असती त्यावेळेस असे कार्य घडले जातात. आणि म्हणूनच हे जे आता कार्य व्हायला लागले, आपण मतदारसंघ आपला साधा नाहीये महाराज, मतदारसंघ साधा नाहीये है ना. कारण का तर जास्त कार्य जे अध्यात्माचं काम जे होते ते आपल्या मतदारसंघामध्ये होते है ना. आणि मला सांगा, मारोतराव महाराज आहे है ना, मोतीराम महाराज आहेत, आणि सगळ्यात महत्वाचे की माझ्या जनाबाई येतात. आणि मला सांगा, सगळ्यात आपण समोर जे बसलात, आपण सगळेजण बसलात है ना, तर मारुतीरायाचे मंदिर प्रत्येक ठिकाणी आहेत. माझ्या मारुतीरायानं पण सेवाच केली. आणि सगळ्यात प्रिय जर देवाला काय असेल तर भक्त आहेत है ना. आणि श्री संत जनाबाई ज्यांचे अभंग देवानंही लिहिलेत है ना. मला सांगा, दुसऱ्याचे कोणी लिहिले का हो है ना. श्री संत जनाबाईचे अभंग स्वतः देवानं लिहिले. आणि देवाचा पितंबर कधी गळाला, देवाला सगळ्या गळाला नाही है ना. म्हणून आपल्याला आपल्यामध्ये काय पाहिजे तर फक्त आपल्यामध्ये भक्ती असली पाहिजे. म्हणूनच म्हणतात, मोजता येत नाही जगातील मापान, असलं वैभव दिलंय माझ्या देवान. बघा देवाला काय आवडते, घरही नव्हतं दारही नव्हतं दाराला काठी, भक्तीच्या या पुण्याईनं मिळालं हे सगळं. विनाही नव्हता टाळही नव्हता मृदुंग, भक्तीच्या या पुण्याईनं मिळालं हे सगळं. मस्त येत नाही जगातील मापान, असला वैभव दिलंय माझ्या देवान. लोकही नव्हते, भक्ती नव्हती, नव्हता सत्संग, मारुतीरायाच्या पुण्याईनं मिळालं हे सगळं. कारण आपण कुठं बसला
माझ्या मारुतीरायाच्या मंदिरच्या समोर बसलात है ना. आणि आपण भक्ती कुणाची कशी केली पाहिजे तर माझ्या मारुतीरायासारखी केली पाहिजे. भक्ती कुणासारखी केली पाहिजे, भक्त पुंडलिकासारखी केली पाहिजे. भक्ती कुणासारखी केली पाहिजे, श्री संत जनाबाई सारखी केली पाहिजे. आणि आपण सदैव कुणाची साथ केली पाहिजे तर चांगल्याची संगत केली पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये राहिले पाहिजेत आपण है ना. आणि ज्या वेळेस आपण संतांच्या संगतीमध्ये राहतो आपण त्यावेळेस आपण पुढे जातो. आणि आज इतका छान कार्यक्रम त्यांनी केला जवानांनी है ना की त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आज मला सांगा खूप म्हणजे बरेच कार्यक्रम करतात पण इतका चांगला कार्यक्रम आणि आज इतकं म्हणजे सगळं मला खूप छान वाटलं की आपल्या जवानासाठी तुम्ही सर्वजण इतक्या वेळ बसला तुम्ही जर है ना. कारण इतकं गरमी व्हायला लागली पण तरी पण कुणी हालत नाही डुलत नाही काही नाही है ना. पण हे करायला पाहिजे आपण. कारण का तर हे आपल्यासाठी जगतात. आपण 17 वर्षे सेवा साधी नाहीये है ना. आणि माझ्या भारत देशाचं जर रक्षण आपले जवान जर करत असतील तर प्रत्येकाने एक दिवस आपला दिलाच पाहिजे. आणि काही आपण फक्त 4-5 तास बसलो पण ते 17 वर्ष त्यांनी सेवा केली, आपली सेवा केली, आपलं रक्षण केलंय. मला सांगा जर आपलं जर रक्षण त्यांनी केलं असेल तर आपल्याला 4-5 घंटे द्यायला काही हे आहेत का, वावगे आहेत का सांगा मला. 4-5 घंटे आपण बसले पाहिजे. आणखीन 4-5 घंटे बसायची तयारी आहे का सगळ्यांची? बघा हो म्हणायला लागली. भुका लागल्या कुणाला भुका लागल्यात हात वर करा. ह मग मला सांगा भगतसिंगांना डबल आठवण करावं लागेल आपल्याला है ना. कारण का तर आपणही त्यांचा मान सन्मान वाढवला पाहिजे है ना. आपल्याला वाटतंय की आपल्याला थोडंसं घाम यायला लागलाय हे यायला लागलाय है ना, चुळबुळ चालू आहे, भूक लागली आहे ना. पण त्याच्यामध्ये मी आता जे अभंग घेतला योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म है ना, त्याचा अर्थ कधी लक्षात ठेवा है ना. काय म्हणतात की आपल्यामध्ये तप पण असला पाहिजे है ना, योग पण असला पाहिजे, आपली ध्यानस्थ अवस्था पण तीच असली पाहिजे. म्हणूनच म्हणतात योग याग विधी येणे नवे सिद्धी है ना. जर सिद्धीची प्राप्त करायची असेल तर आपल्यामध्ये वैराग्य असलं पाहिजे, आपल्यामध्ये योग असला पाहिजे, आपल्यामध्ये ध्यान असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे की संगत आपली चांगली असली पाहिजे है ना. तर आज मला खूप छान वाटलं आणि तुम्ही सर्वजणांनी मला साहेबाचं रामभोंना माहीत नाही पण साहेबांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालंय आणि साहेबाच्या पायाचं पण म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे. त्यामुळं फक्त काल झेंडावंदनसाठी आले होते साहेब आणि वापस आज आणखीन ट्रीटमेंटसाठी वापस मुंबईलाच गेले. तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की साहेब बऱ्याच लग्नामध्ये मीच लग्नाच्या इथं भेट द्यायला लागली म्हणून साहेब येऊ शकले नाहीत. कारण कालच संध्याकाळी साहेब मुंबईला वापस गेलेत आणि आज आपण सर्वांनी मान सन्मानाने मला आमंत्रित केला त्याबद्दल मी सदैव आपली ऋणी राहणार आहे ना. लेक म्हणून म्हणा आणि भावकी म्हणून म्हणा, साहेबाची बायको म्हणून म्हणा, सगळ्याच पद्धतीनं मान सन्मानाने सदैव आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहू द्या आणि साहेबाच्याही डोक्यावर राहू द्या. कारण का तर आपल्याला मी आता जे सांगितलं ना आपल्याला खूप मोठं कार्य करायचे. आणि मी आज जवानांना आपले जितके पण आज जवान मला माहीत नाही किती जण आहेत पण मी आज आणखीन एक सांगते मी की आपल्याला आणखीन जवान तयार करायचे है ना. आणि खूप मोठी अकॅडमी आपण इथं स्थापन करणार आहेत आपण. आणि जितके पण आपले जवान आहेत रिटायरमेंट झालेले आहेत, बाकीचे पण खूप वयस्कर आहेत है ना, त्यांनी सांगितलं की आता कामच म्हणजे त्यांना बऱ्याच ठिकाणी हे करता येत नाही पण त्यांना मी आपण जेवढे पण म्हणजे अकॅडमीसाठी आपण मुले तयार होणार आहेत त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी त्यांचं मी वेळोवेळी मार्गदर्शन घेणार आहे. आणि प्रत्येक जणाला ज्यांना पण म्हणजे इच्छा आहे त्यांना ट्रेनिंगसाठी मी तिथं म्हणजे हे करणार आहेत आपण. तर खूप मोठ्या प्रमाणावर आपली मुलं देशसेवेसाठी तयार होतील आणि बऱ्याच कामासाठी आणखीन तयार होतील. बाकीच्याही सगळे काही म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे आपण है ना. तर खूप छान वाटलं मला आणि आज मी त्यांचं दोघांचं पण खूप अभिनंदन करते, त्यांच्या घरच्यांचं पण अभिनंदन करते. आई वडिलांचं पण कारण आता आई वडिलांचं